तर कसे आहात मंडळी? मी आहे नंदिनी. मी निघाले आज चतुर्मुखला. आज महाशिवरात्री म्हणून बाहेरून काय असं दिसते मंदिर. थोडेसे फुलं वगैरे घेतले. आतमध्ये नंदी महाराज आहेत असे. समोरच मंदिर आहे आणि गर्दी बघा तुम्ही. काही एवढी पण नव्हती काय गर्दी. दुपारच्या वेळेस खूप गर्दी होती, पण दुपारी आम्ही नाही गेलो. आणि आतमध्ये काय असं सजवलं होतं. पाठी शेजारीच आहे, म्हणजे पाठीमागच्या साईडला हे एक शिवलिंग. तिकडून आम्ही निघलो दर्शन वगैरे करून, अभिषेक करून. आणि बाहेर असे लोक फोटो वगैरे काढत होते, गर्दी होती. आणि समोर एक ओमकार असं आहे, ओमकार आणि हे सापाचं एक आहे तिथं. आणि दत्ताचं मंदिर पण आहे त्याच्यासमोरच. आणि दत्ताच्या मंदिरासमोर कुंड आहे, एक पाण्याचं कुंड आहे. ह्याचं काय माहिती नाही आहे मला, पण फक्त कुंड आहे. आणि तिकडनं पण थोडंसं शूट घेतलं. आणि मंदिरात गर्दी बघू शकताय तुम्ही किती होती. मस्त दर्शन वगैरे केलं, फोटो वगैरे काढले. आणि परत थोडंसं ते इकडं तिकडं केलं, बसलो वगैरे. आणि बाहेरून मंदिर काय असं दिसत होतं, छान मस्त सजवलं होतं. मग तिकडून निघालो घरी पण मला आज थोडंसं काम होतं, म्हणजे खिचडी वगैरे बनवायचं. आज महाशिवरात्रीचा उपवास वगैरे होता ना. तर हे आमच्या गावामधलं आहे आणि मी वेळू गावामध्ये राहते सध्या. तिथलं हे एक मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं. आणि इथं शेजारी भैरवनाथाचं मंदिर आहे. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.